सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आदित्य साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आवाज कुणाचा? शिवसेनेचा। जिंदाबाद जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। आवाज कुणाचा? शिवसेनेचा। जिंदाबाद जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद। सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आदित्य साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। ओम दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। चंदू भाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आवाज कुणाचा? शिवसेनेचा। जिंदाबाद जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद। हो खल्लेबा बाकी समाजमामा सलगर त्यांचे सर्व सहकारी गेल्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीशी एकनिष्ठ राहून पक्षाचे जो आदेश देईल तो आदेश पाळत पक्षासाठी नेत्यासाठी काम करत होते। परंतु त्यांनी जे काम केलं किंवा आत्मप्रतिष्ठित जो आदेश पाळला त्याला जे त्यांना फळ दिलं गेलं त्याला त्यांना लक्षात आलं की पक्षसृष्टी कशा पद्धतीनं कार्यकर्त्याला न्याय देते। त्यामुळं त्यांनी आज खासदार राजे निंबाळकर साहेब असतील, आमचे सहकारी नंदुबाई असतील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केलेला आहे। आणि इथून पुढं निश्चितच समाजमामा सलगर यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची ताकद त्यांच्या पाठीशी पूर्णपणे आम्ही लावू आणि तेही आमच्या पक्षाच्या पाठीशी पूर्णपणे त्यांची ताकद लावून निश्चितच या धाराशिव नगरपालिकेवर शिवसेना भगवा फडकण्यासाठी समाजमामा सलगर यांचं योगदान खूप महत्त्वपूर्ण राहणार आहे। आज प्रवेशाचं कारण मी आज राणा दादासोबत 25 ते 30 वर्ष एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून काम करत होतो। पण ज्यावेळेस मी त्यांचं इमानीद्वारे काम केलं, ज्यावेळेस माझ्यावर वेळ आली, आता ओबीसी वॉर्ड पडला, ज्यावेळेस मी मला आता माझा अधिकार आहे, तुम्ही मला तिथून तिकीट दिलं पाहिजे आणि मी तिथून तुमचं काम करतो, त्यांच्यावर माझा एवढा विश्वास होता की मी दुसरा फॉर्मसुद्धा भरला नाही। मी फक्त एकच त्यांना सांगितलं होतं, आता मी एकच फॉर्म भरणार आहे आणि तुम्ही द्यायचं असेल तर द्या, मला 100% विश्वास होता त्यांनी मला तिकीट देतील म्हणून। पण आज त्यांनी मला आणि त्यांनी तिकीट दिलेली माणसं बघा, त्यांनी तिकीट दिलेली माणसं, त्यांनी आज जे तिकीटं दिलेत त्यांच्या विरोधात काम करणारे लोक आहेत। काल बोलून त्यांनी आज त्यांना तिकीट दिलेलं आहे आणि पक्षनिष्ठ 25 वर्ष सेवा करणाऱ्या माणसाला त्यांनी आज डावललेला आहे। ह्याच्यावरूनच कळते की त्यांनी आपल्याला एकदम हे केलेलं आहे। त्याच्यामुळं मी आज ओमदादा असतील, कैलास पाटील आमदार असतील, नंदुभाई आमचे जुने सहकारी, गणेश बाप्पा खोचरे, रवी वाघमारे यांच्यासोबत मी त्यांना एवढं सांगू शकतो की जसं त्यांचं इमानीद्वारे त्यांचं काम केलेलं आहे तसंच तुमचं पैसे इमानीद्वारे काम करून हे जे तिन्ही उमेदवार तुम्ही दिलेत त्यांना विजयी करून नगराध्यक्षाचा उमेदवार फडकवण्याचं मी त्यांना 100% आश्वासन देत आहे की 100% सोमनाथ गुरव हे नगराध्यक्ष होतील। हे माझा शब्द आहे की त्यांना मी शब्द खरा करून नक्की।